ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पन्हाळा शाहूवाडी तालुक्यातील महा ई सेवा केंद्र चौकशीच्या रडारवर। बनावट सही शिक्का, बोगस बांधकाम परवाना अन जातीचे दाखले। शाहूवाडी उपविभागीय अधिकारी यांचा बनावट सही शिक्का वापरून बोगस बांधकाम परवाना प्रकरणी 4 आरोपी अटकेत असून त्यांची पोलीस कसून चौकशी करत आहेत। त्यांच्याकडून पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार जातीचे दाखले पण बोगस केल्याचे उघड झाले आहे। त्या पार्श्वभूमीवर महा ई केंद्र तपासणी मोहीम राबवली आहे, अशी माहिती शाहूवाडी उपविभागीय अधिकारी समीर शिंगटे यांनी पन्हाळा येथे पत्रकार परिषदेत माहिती दिली। या पत्रकार परिषदेला तहसीलदार माधवी शिंदे जाधव, निवासी नायब तहसीलदार संजय वळवी उपस्थित होते। या प्रकरणी उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालयाकडून बोगस बांधकाम परवाना प्रकरणी दाखल केलेल्या गुन्ह्यात कोडोली पोलिसांनी राजवर्धन प्रकाश पाटील राहणार कोडोली, पृथ्वीराज मोहन दळवी राहणार पन्हाळा तसेच पन्हाळा येथील माही सेवा चालक आप्पा काखे येथील माही सेवा चालक संदीप हे सर्व सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत। पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी बनावट जातीचे दाखले कामी वापरले कॉम्प्युटर हार्ड डिस्क पोलिसांनी जप्त केली असून तपास चालू आहे। या तपासातून आणखीन काही नावे समोर येणार असून रॅकेट असण्याची शक्यता व्यक्त होतीये। तसेच पन्हाळा येथील शाहूवाडी उपविभागीय कार्यालयातून शिक्का चोरीस गेल्याचे निदर्शनास आले। शाहूवाडी विभागातील सर्वच माही सेवा केंद्रांची वरिष्ठ स्तरावरून चौकशी चालू केली आहे। जातींचे दाखले शिवाय माही सेवा केंद्रांमधून इतर मिळणारे दाखले याचीही चौकशी केली जाणार आहे। शासनाच्या नियमानुसार दर पत्रक लावणे व त्या दराप्रमाणे फी आकारणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे। दाखले व फी संदर्भात लोकांनी जागरूक राहण्याचे आवाहन केलं। या प्रकरणाची संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयातील मिलीभगत कर्मचाऱ्यांची पण चौकशी करून कारवाईचा इशारा दिला आहे। विभागीय अधिकाऱ्यांचा एक बनावट बांधकाम परवानगीचा दिलेला दाखला निदर्शनास आल्यामुळे कोडोली पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता। त्याचबरोबर काही अजून बनावट कागदपत्र सोडून शाहूवाडी येथे फसवणूक झाल्याचं निदर्शनास आल्यामुळे शाहूवाडी येथे एक वेगळा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा तपास आता पोलीस विभागाकडून सुरू आहे। तर दोन्ही प्रकरणांमध्ये पन्हाळ्याच्या प्रकरणात कोडोली पोलीस स्टेशनला जो गुन्हा दाखल झाला त्याच्यामध्ये तपास करताना पोलिसांना काही बनावट जातीचे दाखले आणि जात पडताळणी प्रमाणपत्र त्या दिल्याचं निदर्शनास आलं। त्यामुळे त्या दृष्टीने पोलीस तपास करतात आणि ते एडिट करून काही नावं बदलल्याचे निदर्शनास आलेलं आहे। बांधकाम परवाने असतील किंवा एने ऑर्डर्स असतील ह्याच्यामध्ये बरेचसे बनावट कागदपत्र वापरल्याचे प्रकार निदर्शनास आलेले आहेत। त्यामुळं नागरिकांना एक प्रशासनातर्फे खूप महत्त्वाचं आवाहन करणं गरजेचं आहे की ज्याचं कोणाचं काम आहे त्यानं स्वतः येऊन एकतर तहसीलदार ज्यांच्याकडे तहसीलदारांकडे काम असेल तर तहसीलदारांना, उपविभागाधिकाऱ्यांकडे काम असेल तर उपविभागाधिकाऱ्यांना स्वतः भेटावं। त्याचबरोबर आपले जी कागदपत्र आहेत, समजा बांधकाम परवानगा असेल, एनएची ऑर्डर असेल तर त्याची एकदा त्या मिळाल्यावर आपल्या त्या ऑफिसकडनं एकदा खात्री करून घेणं गरजेचं आहे। जात दाखले आणि नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट ऑनलाईन आहेत, त्याला बारकोड सिस्टीम आहे। ती जर बारकोड स्कॅन केला तर आपल्याला ते खरं लगेच आपल्याला खरं सर्टिफिकेट स्क्रीनवर दिसतं आणि त्यामुळे त्याची तपासणी करणं सोपं आहे। त्यामुळे नागरिकांना हे आव्हान आहे की त्यांनी हे स्वतः बघावं। ज्या लोकांना अशा प्रकारचे दाखले समजा काही चुकीची त्यांची फसवणूक झाली असेल तर त्यांची ते फसवणूक झालीत म्हणजे त्यांना ते काही त्यात आरोपी नाही आहेत, ज्यांनी केली आहे ते खरे मुख्य आरोपी आहेत। पण ज्यांची फसवणूक झाली त्यांनी स्वतः येऊन सांगावं की जेणेकरून आपल्याला प्रशासनामार्फत व त्याच्यामध्ये ते सर्टिफिकेट रद्द करून त्यांना त्यात काय मार्ग काढता येतील त्याबाबत प्रयत्न करता येतील। त्यामुळे परत एकदा नागरिकांना आव्हान आहे की आपलं जे काम आहे ते कुठल्याही एजंट मार्फत किंवा कुणामार्फत करू नका। जी शासनाची फी ठरलेली आहे ते सोडून कुठल्याही प्रकारे पैसे कोणालाही देऊ नका आणि काही शंका असेल तर तुम्ही थेट जे कोणी कार्यालय प्रमुख आहेत त्यांना भेटा, जेणेकरून तुमच्या फसवणूक होणार नाही। महानकर न्यूजसाठी राम काशीद, पन्हाळा।